आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कुणाची नजर नको लागायला माझ्या मुलीला। मम्मा व्हॉट आर यू डुईंग? अगं तुला कळत कसं नाही, ते खांडेकर आहेत ना, मीडिया टायकून आहेत माहितीये तुला। म्हणजे तू टीव्हीवर दिसशीलच ना, म्हणून तुला नजर नको लागायला। टीव्हीवर हाव? अगं तुला कळत कसं नाही ग, सामान्य माणसं असतात ना त्यांच्याकडे टीव्ही असतो, पण खांडेकरांकडे स्वतःच चॅनल आहे। चॅनल? रेखा, अगं तो न्यूज चॅनल आहे। अहो मग काय झालं, देईल की ही पण 2-4 बातम्या। तसं हिला जगभराच्या खबरी असतात, हो ना निशू? मम्मा तू काय बोलतेस ना, मला काहीही कळत नाहीये। हे बघ निशी, खूप श्रीमंत स्थळ आहे आणि ते स्वतःहून चालत आलंय। श्रीमंत? तुझ्या बाबांनी खूप मेहनत केली आहे त्यासाठी। यांनी? हो। म्हणजे हे तू तारणीबद्दल बोलतेस? म्हणजे तारणीला तू आपली मुलगी मानतेस? तिला मी माझी मुलगी का म्हणेन? आणि हिच्यासाठी एवढं चांगलं स्थळ ठेवायचं? पण अगं तारणी शेवटी आपली मुलगी आहे। ती माझी मुलगी नाहीये, नाहीये ती माझी मुलगी, कळलं? नाहीये। खांडेकरांकडे निशिताचा फोटो पाठवायचा। रेखा, निश्चितासाठी आपण दुसरं एखादं स्थळ बघूया ना। तुम्ही तिचा फोटो पाठवलात आणि ते लग्न जुळलं ना, तर तुमच्या त्या मुली पाठोपाठ मी सुद्धा बॅग घेऊन जाईन खांडेकरांकडे, आणि मग तिचा संसार कसा होतोय हे बघतेच मी। कळतंय ना? मग कुणाचा फोटो पाठवायचा? निश्चिताचा फोटो पाठवायचा। नाहीतर मी अहो आता जास्त विचार करत बसू नका। अहो कुठे तंद्री लागलीये तुमची? काय झालं, काही म्हणालीस का तू? घ्या हे बघा, आता आपल्याला ना घाई करायला पाहिजे। तुम्ही ना त्या खांडेकरांना फोन करा आणि त्यांना म्हणा उद्याच भेटतो आम्ही तुम्हाला। उद्या? हा उद्या? मम्मा तू जस्ट मला सांगितलंयस आणि हे सगळं खूप फास्ट होतंय, असं नाही का वाटत आहे तुला? हे बघ निशी बाळा, वेळ आणि श्रीमंत स्थळ कोणासाठी थांबत नाही, तेव्हा आपल्यालाच घाई करायला हवी, हो ना? अहो बघत काय बसलाय, फोन करा। हो हो लावा पटकन तो, हा? आणि नीट बोला। हो हो। हॅलो हॅलो, नमस्कार, मी माधव बेलसरे बोलतोय। हाँ, I'm so sorry. बोला, सॉरी। नाही, कसं आहे ना की आमच्या मुलीचा फोटो आम्ही तुम्हाला पाठवला, पण तुमच्याकडून काहीच उत्तर आलं नाही, म्हणून मग आता हा फोन करावा असं म्हटलं आणि फोन केलाय तुम्हाला। I'm so sorry, मी तुम्हाला कॉल करायला विसरून गेले। ॲक्च्युली मी गुरुजींशी बोलले, पण त्यांचं म्हणणं आहे की उद्याचा दिवस चांगला आहे। मला माहिती आहे थोडीशी घाई होते, पण उद्या भेटलं तर चालेल का तुम्हाला? एक मिनिट। अगं हा, ते विचारतात उद्या चालेल का म्हणून। अहो मग चालेल, सांगा ना। थांबा तुम्ही थांबा। हॅलो हॅलो, हा नमस्कार, मी निशिताची आई बोलतीये। अहो तुम्ही सांगाल तो दिवस चालेल बघा आम्हाला। अहो तुमच्यासाठी आमच्या घराची दारं कायम उघडी आहेत। आता लक्ष्मी येणार म्हटल्यावर कोण नाही म्हणणार? काय? पाहुणे देव असतात की नाही, आणि तुम्ही स्त्री म्हणजे लक्ष्मी। लक्ष्मी येता घरा तोची दिवाळी दसरा। तुम्ही या हो या, आम्ही तुमची वाट बघतोय। हा ओके,
थँक्यू. मी एक काम करते, मी निघाले की मी तुम्हाला फोन करते. ओके. हो हो ठीक आहे ठीक आहे. सॉरी वन्स अगेन. बाय. ठेवते फोन. अगं नशीब काढलंस पुरी, नशीब काढलंस. तू चॅनल वाल्यांकडे जाणार, आमची निशू चॅनल वाल्यांकडे जाणार. मी खूप खुश आहे, खूप खुश आहे. ताई ताई, हे बघ माझ्या शत्रू. राजकुमारी, ताई, मी राणी सोबत घोडा सुद्धा काढला. ताई ताई, माझी राणी पोलीस आहे. हा 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 हा. हे माझ्या जहाजाचं निशान. हा 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 हा. पण वसुधा बेलसरे निर्दोष होती आणि निर्दोष आहे, आणि हे एक ना एक दिवस मी सिद्ध करून दाखवेनच. तारिणी, जे स्वप्न तुझं आहे ना, तेच स्वप्न माझं देखील आहे. अरे अगं तारिणी, तारिणी काय करतेस तू? किती वेळा तुला सांगितलंय. माफ करा, तुम्हाला लागलं नाही ना? काय नाही राहू द्या. होतात हो, मुलांकडनं चुका होतात. नाही का आमच्या साहेबांच्या मुलाकडनं झालं. म्हणजे तो नाही का एक माणूस गाडी खाली आला होता तो. ती हिट अँड रनची केस होती. त्याच्या हलगर्जीपणामुळे एका माणसाचा जीव गेलाय. अहो, त्या माणसांना पण कळायला नको. हा, ते कुत्र्या मांजरी सारखं रस्त्यावरती झोपतात. त्यांच्या जीवाची त्यांनाच किंमत नाही तर काय आमच्या साहेबांनी ते करायची? बदलाय हो केस. ते शक्य नाहीये. निघा तुम्ही. अहो, सगळं शक्य हो. या जगात कोणती गोष्ट अशक्य आहे सांगा? हा, तुम्ही इथे काय करताय? फॉरेनला जावा, फॉरेनला फिरून या. काय बाळा, फॉरेनला फिरायला? ए बाई, हेड कॉन्स्टेबल वसुधा माधव बेलसरेला पैसे देऊन तिची इमानदारी विकत घेतोस? चल जा. लय भारी पडेल. ए जा इकडं. जाऊन सांग तुझ्या साहेबाला. त्याला सांग की त्याचा पोरगा आता आयुष्यभर जेलमध्ये सडेल. उचल ते पैसे आणि निघ. ठीक इकडं.